शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या पुस्तकावरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये। आज बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर असा हा संपूर्ण तगडा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी बुलढाणा शहरात ठिकठिकाणी लावल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला होता। या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबिलला झालेल्या शिवीगाळीनंतर संपूर्ण राज्यभरात शिवाजी कोण होता हे पुस्तक आणि त्याचे समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूला क्रिया प्रतिक्रिया जे आहे ते सातत्यानं गेल्या काही दिवसात येत असं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर प्रशांत आंबी जेव्हा पोलीस स्टेशनात दाखल झाले, गुन्हा दाखल करला, तेव्हा टाळाटाळ केली गेली। रोहित पवारांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली। त्यानंतरही न्याय मिळत नसल्याचं पाहून आता प्रशांत आंबी स्वतः या ठिकाणी आपले कार्यकर्त्यांना घेऊन येत आहेत। त्याचबरोबर रोहित पवारांनी 28 तारखेला आपण म्हणजेच आज बुलढाण्यात जाण्याचं सांगितलं होतं। एकंदरीतच या संपूर्ण पार्श्वभूमीवर संवेदनशील झालेलं शांतताप्रिय बुलढाणा शहर पुन्हा एकदा या ठिकाणी असंवेदनशील होऊ नये याची खबरदारी जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे। सकाळपासूनच कार्यकर्ते जे आहेत ते बुलढाणा शहरात दाखल होत आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढायचा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा शहराची शांतता भंग होऊ नये याची खबरदारी जी आहे ते बुलढाणा पोलीस यंत्रणेकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। दंगा काबू पथक असेल किंवा पोलीस प्रशासनाचे वेगवेगळे पथक असतील ते ठिकठिकाणी आमदार संजय गायकवाड यांच्या घराच्या समोर या ज्या चौकामध्ये मी सध्या उभा आहे त्या चौकात आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या हालचालीवर हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि छुपी यंत्रणा लक्ष ठेवून असं चित्र जे आहे ते आपल्याला बुलढाण्यात पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच या आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ते यंत्रणा घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।